श्री स्वामीचरित्र सारामृत वाचन करताना हा एक नियम जो भक्त पाळतो त्यालाच इच्छित फळ प्राप्त होते. श्री स्वामी समर्थ. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप सारा संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची शक्ती त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये क्षमता असते. स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवरती. अक्कलकोटचा स्वामी समर्थ महाराजांची न चुकता रोज सेवा करणारे कोट्यावधी भाविक आहेत. अनेक जण स्वामींची घरातील सदस्य असल्यामुळे संवाद साधतात. स्वामींवर सगळी काळजी चिंता सोडून स्वामींची सेवा करण्याच्या दृष्टीने अनेक जण त्यांच्या ग्रंथाचे नियमितपणे पारायण करत असतात. मग आपण स्वामींची जी सेवा करत असतो, मग ती नित्यसेवा असेल किंवा आपण संकल्पयुक्त सेवा, इच्छापूर्तीसाठी केलेली सेवा असू द्यात. बऱ्याचदा असं होतं की आपली इच्छा पूर्ण होत नाही. मग आपल्याला असं वाटतं की आपण आपली एवढी सेवा करूनही आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळत नाही. तर त्यांचं कारण हे आहे की कोणत्याही सेवेचे काही नियम असतात. या नियमांचे पालन केलं तरच त्या सेवेचे फळ आपल्याला मिळत असते. स्वामींची सगळ्यात उच्च कोटीची सेवा म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत. याचे पारायण नित्य सेवेचे दररोज तुम्ही फक्त 3 अध्याय वाचत असाल किंवा रोज 7 अध्याय वाचत असाल किंवा तुम्ही संपूर्ण पारायण करत असाल, महाराजांची कोणतीही सेवा, नित्यसेवा, श्री गुरुचरित्र पारायण किंवा स्वामीचरित्र सारामृत वाचताना देखील याचे काही नियम आहेत. हे नियम जे पाळणे खूप गरजेचे आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी कोणते नियम तुम्हाला पाळायचे आहेत हे आपल्याला सांगणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला पारायण करायचं आहे, तरच आपल्याला केलेल्या सेवेचे फळ मिळणार आहे. सर्वात महत्त्वाचा नियम आहे जो तुम्ही पाळलाच पाहिजे, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज हे पूर्ण ब्रह्म आणि अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ही स्वामी महाराजांनी निर्माण केलेली आहे. प्रत्येक वस्तूत व प्रत्येक ठिकाणी परमेश्वर आहे असे आपल्या धर्म आणि संस्कृती सांगते. आपण स्वामी सेवा ही स्वामी महाराजांना सर्वसाक्षी सर्वेश्वर मानून करत असतो. तेव्हा स्वामी सेवा करताना स्थळ, काळ आणि वेळेचे कसलेही बंधन आपल्यावरती राहत नाही. परंतु हे जरी जितकं सत्य आहे तितकंच आपल्याला इच्छित कार्यपूर्तीसाठी, इच्छित कार्य पूर्ण होण्यासाठी जर आपल्याला संकल्पयुक्त पारायण करायचे असेल किंवा संकल्पयुक्त एखादी सेवा करायची असेल तर काही नियमांचे पालन हे करावेच लागते. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला नियम आहे तो म्हणजे श्री स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तर त्यालासुद्धा एक नियम लागू पडतो. मग भलेही तुम्ही हे सारामृत संकल्पयुक्त करत असाल किंवा मग तुम्हाला इच्छा नसतानाही तुम्ही तुमची मनाची काहीतरी इच्छा धरून, नाही तर तुम्हाला फक्त स्वामींची सेवा करायची आहे म्हणून, या कारणाने जर तुम्ही सेवा करायची म्हणून जरी स्वामीचरित्र सारामृत वाचत असाल तरीसुद्धा तुम्हाला हा नियम पाळायचाच आहे. सगळ्यात पहिल्यांदा आज आपण महाराष्ट्रातील प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये स्वामीचरित्र पारायण केलं जातं त्या प्रत्येक घरामध्ये हा नियम पाळलाच पाहिजे. जर हा नियम आपल्याला पाळणं शक्य नसेल तर मग आपण हे सारामृताचे वाचन पठण करून काही फायदा होत नाही. हा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्याला माहीत आहे की स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ म्हणजे अमृता समान आहे. आपल्या आयुष्यातील जग, आपण अडीअडचणीत असतो, संकटे असतील, ज्यांच्या पुढे जाऊन जेव्हा आपल्याला संकटे सोडवायचे असतात, आपल्याकडे हा एकच पर्याय गोष्टींसाठी स्वामीचरित्र सारामृत हे आपण वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. म्हणजेच काय तर पुस्तक एकच असणार आहे किंवा मग ग्रंथही एकच असणार आहे, पण त्यातील ओव्या एकच असणार आहे. पण आपण जेव्हा एखाद्या विशिष्ट गोष्टींसाठी हे पारायण करत आहोत किंवा संकल्पयुक्त सेवा करत आहोत तर त्यांच्यासाठी असे सांगितलं जातं की याची 7 पारायण करा, फलश्रुतीसाठी करा. फलश्रुतीसाठी कशा पद्धतीने पारायण करायचं आहे ते सुद्धा आज आपण बघणार आहोत. तर आपल्याला जर एखादा आजार असेल आणि तो बरा व्हावा यासाठी आपण जर आपल्याला पारायण करायचे असेल तर आपण या ग्रंथांची 7 पारायणं केली तर त्याचा चांगला फायदा होतो. आपल्या मुलांना अभ्यासामध्ये यश मिळावं किंवा परीक्षांमध्ये यश मिळावं यासाठी सुद्धा आपण हे 7 पारायणं संकल्पयुक्त करावेत. जर आपण 7 पारायण केली तर त्याचा खूप चांगला परिणाम, रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो. आता हे पारायण विद्यार्थ्यांसाठी करायचं की विद्यार्थ्यांनी करायचं की आईने, वडिलांनी करायचं? तर बघा, कोणीही केलं तरी चालेल. म्हणजे विद्यार्थी पण करू शकतो. विद्यार्थ्यांना शक्य नसेल तर आई वडीलसुद्धा हे पारायण विद्यार्थ्यांसाठी करू शकतात. परंतु जर ते विद्यार्थी करत असतील
म्हणजेच आपली मुले हे पारायण जर करत असतील तर अतिशय उत्तम आहे, त्यांना नक्कीच तुम्ही पारायण करून द्यावे. त्याचबरोबर विवाह जमवून तो निर्विघ्नपणे पार पडावा असे वाटत असेल तर आपण एका दिवसाचे एक स्वामीचरित्र सारामृताचे संपूर्ण पारायण संकल्पयुक्त करू शकतो. त्यानंतर नोकरी मिळवण्यासाठी किंवा मग व्यवसायामध्ये यश मिळवण्यासाठी सुद्धा आपण श्री स्वामीचरित्र सारामृताचे पारायण केलं त्याचा खूप चांगला फायदा होतो. आपल्या स्थावर मालमत्तेशी अडकलेली कामे जर पूर्ण करायची असतील तरीसुद्धा आपण 7 पारायण करायचे आहेत. थोडक्यात तुमची कोणतीही इच्छा असू द्यात, संतती प्राप्तीसाठी, विवाहासाठी, आर्थिक समस्येसाठी, आरोग्यासाठी तुम्ही 7 पारायणं केली तर त्याचे फळ तुम्हाला मिळालेले दिसून येते. हा पाठ करताना आपण नेहमी श्रद्धापूर्वक करावा आणि त्याचबरोबर आपण याचा संकल्प केला तर त्याचा चांगलाच फायदा मिळतो. आता आपण कोणतीही सेवा करताना ती संकल्पयुक्त करायची आहे. तुम्ही स्वामीचरित्र सारामृताचे रोज 3 अध्याय वाचत असाल, म्हणजे तुम्ही नित्य सेवा करत असाल तर 3 अध्याय रोज वाचले तर 7 दिवसामध्ये तुमचे 1 पारायण पूर्ण होते. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय दिलेले आहेत. जर तुम्हाला एका दिवशी 7 अध्याय वाचायचे असतील तर 7 अध्याय रोज वाचले तर 3 दिवसामध्ये तुमचं 1 पारायण पूर्ण होतं. आणि रोज फक्त 1च अध्याय जर तुम्ही 21 दिवस वाचत गेला तर 21 अध्याय पूर्ण झाल्यानंतर 1 पारायण तुमचे पूर्ण होतं असं असतं. आणि तुम्हाला 1 दिवसाचं पारायण करायचं असेल तर एका दिवसामध्ये तुम्हाला 1 ते 21 पूर्ण अध्याय वाचून काढावे लागतील. तर अशा पद्धतीने पारायण तुम्ही पूर्ण करू शकता आणि असे तुम्हाला 7 पारायण पूर्ण करावे लागतील. तुमच्या इच्छेप्राप्तीसाठी त्याचबरोबर जर तुम्ही संकल्पयुक्त सेवा करत असाल, जर या व्हिडिओमध्ये मी आधी सांगितले की तुम्हाला जर 7 पारायण करायचे असतील तर म्हणजे रोज तुम्ही गुरुवारपासून जर सुरुवात केली तर गुरुवार ते पुढच्या गुरुवारपर्यंत तुमची 7 पारायणं पूर्ण होतात. मग यासाठी तुम्हाला या ग्रंथामध्ये दिलेली 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करायचे असतात. पण त्याआधी तुम्हाला संकल्प करायचा. संकल्प तुमच्या इच्छापूर्तीसाठी किंवा तुम्ही स्वामींसाठीही सेवा करत असाल तरी देखील संकल्प करा. संकल्पामुळे आपण त्या सेवेशी बांधली जातो आणि स्वामींकडून स्वामी महाराजांची सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घेता. आपण आता ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात तर नुसतं या ग्रंथाचे पारायण करून चालणार नाही. तुम्हाला 11 माळी किंवा 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला एक वेगळा तारक मंत्राचं पठण करायचं आहे. आणि जर तुम्ही नित्यसेवा करत असाल, नित्यसेवेमध्ये तुम्ही 11 माळी महाराजांचा श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करू शकता. तेवढ्या माळी करणं शक्य नसेल तर किमान 1 माळ तरी तुम्हाला रोज स्वामी समर्थांचा या मंत्राचा जप करणे आवश्यक आहे. आणि तुम्हाला तारक मंत्राचे देखील 1 वेळा पठण करायचं आहे. एवढी सेवा तुम्हाला करायची आहे. तुम्ही कोणतीही सेवा करत असाल, संपूर्ण पारायण करत असाल किंवा नित्यसेवा करत असाल तरी देखील तुम्हाला या सेवेसाठी एक नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे. तरच तुम्ही केलेल्या सेवेचे फळ तुम्हाला मिळेल. मांसाहार जो प्रत्येक सेवेमध्ये वर्ज्य मानला जातो. आज आपण जेव्हा मांसाहार करून एखादी जर पूजा करत असाल तर ती पूजा कधीही सफल होत नाही किंवा मग त्या पूजेचं फळ कधीच मिळत नाही. त्यामुळे आपल्या घरामध्ये तुम्ही कितीही पूजा करत असाल, देवदेव करत असाल तरीसुद्धा तुमच्या अशा पद्धतीने पूजा केल्याने देखील कधीच काहीच फायदा होत नाही. पण जर अशा वेळी आपल्या घरामध्ये नित्यसेवेमध्ये एक महिला हे पारायण करते किंवा नित्यसेवा करते किंवा ती रोज 3 अध्याय तरी वाचत असते, तर मग अशा वेळी घरातील बाकीचे लोक मांसाहार करू शकतात का? हा प्रश्न बऱ्याच जणांचा असतो. तर पहा, तुमच्या घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर रोज म्हणजे बऱ्याच घरांमध्ये मंगळवार, बुधवार, रविवार, शुक्रवार असे आठवड्यातून जे खाण्यापिण्याचे वार आहेत तर त्या वारामध्ये जर प्रत्येक वेळी मांसाहार होत असेल तर त्या घरातल्या स्त्रियांनी हे नित्यसेवेमध्ये स्वामीचरित्र सारामृत वाचन करू नये, कारण रोजच त्या गोष्टी घडत असतात. स्वामीचरित्र सारामृत कसे वाचायचं हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तुम्ही 1 दिवस जो असतो, आता आपल्याला प्रत्येकाला इच्छा असते की हो आपले दुःख कष्ट दूर व्हावे किंवा मग स्वामींच्या आपल्या हातून काहीतरी सेवा व्हावी. आपण हे स्वामीचरित्र सारामृत पठण करायचं आहे किंवा वाचायचं आहे. मग तुम्ही कोणत्या दिवशी वाचू शकाल तर तो दिवस आहे गुरुवारचा दिवस. फक्त 1च दिवस. तुमच्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही पूर्ण स्वामीचरित्र सारामृताचे 1 पारायण करू शकता. म्हणजेच जर तुमच्या घरामध्ये असे सतत मांसाहार होत असेल आणि तुम्ही 3 अध्याय मिळून जर आठवड्यामध्ये 1 पारायण करत असाल तर
त्यापेक्षा तुम्ही फक्त गुरुवारच्या दिवशी एक पारायण करा, म्हणजे या ग्रंथामध्ये असलेले 1 ते 21 अध्याय एकाच बैठकीमध्ये पठण करा, म्हणजे तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. तुम्हाला पारायण तर करायचं आहे, परंतु आपल्या घरामध्ये मांसाहार पण होतो, मांसाहार होता कामा नये. मग अशा वेळी तुम्ही गुरुवारचा दिवस असतो त्या दिवशी घरामध्ये मांसाहार न करता, म्हणजेच घरामध्ये बाकीचे लोक खात असतील, तुम्ही खात नसाल तरीसुद्धा त्या दिवशी म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण घरात करत आहात. त्या दिवशी तुमच्या घरातील लोकांना खाऊ नका असं सांगा. मग त्या दिवशी मांसाहार पूर्णतः वर्ज्य करा. मग तुम्ही त्या दिवशी स्वामीचरित्र सारामृताचा पाठ जो आहे तर तो करू शकता, म्हणजेच याचं एक पारायण करू शकता. म्हणजे त्यानंतर रोजच्या घरांमध्ये रोज नाही तर कधीतरी 15 दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा मांसाहार होत असेल तर अशा घरातल्या स्त्रिया किंवा अशा घरातील कोणतीही व्यक्ती स्वामीचरित्र सारामृताचे नित्यसेवेचे जे आहे ते पाठ करू शकतात. पण तुम्हाला ज्या दिवशी म्हणजे तुमच्या घरामध्ये मांसाहार होणार आहे त्या दिवशी आपण हे पाठ जे आहे, वाचन जे आहे ते सकाळी वाचन करायचं आहे. मग तुम्हाला दुपारी संध्याकाळी तुम्ही कधीही मांसाहार करा, परंतु ते झाल्यानंतर आपल्या घरामध्ये मांसाहार बनवल्यानंतर आपण आपल्या स्वामीचरित्र सारामृत किंवा आपण देवघर जे आहे त्यांच्याजवळ फिरकायचं सुद्धा नाही, कारण हा इतका पवित्र ग्रंथ असतो. या पवित्र ग्रंथामध्ये खूप सारी ऊर्जा असते. पण बघा, नित्यसेवेमध्ये रोज 3 अध्याय तुम्ही वाचत असाल तर ती स्त्री असेल किंवा तो पुरुष असेल त्यांनी मांसाहार करायचा नाही. घरातील इतर सदस्यांनी केला तरी चालेल, तरच तुम्हाला या सेवेचं फळ मिळेल. हा एक जो नियम आहे तो कटाक्षाने पाळायचा प्रयत्न करा, तरच केलेल्या पूजेचे फळ किंवा तुमच्या मनातील इच्छा लवकरात लवकर पूर्ण होईल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.